Oh yeah! दामू चल लवकर. काय रे दामू, किती उशीर? तू जेव्हा आंघोळ करत होता तेव्हा मी 10 मिनिटं तुझी वाट बघितली. म्हणजे मी आंघोळ केली तेव्हा तू 10 मिनिटं वाट बघितलीस आणि स्वतः चप्पल घालायला 10 मिनिटं लावली, त्याचं काय? चल चल, उशीर होतोय. हा ठीक आहे ठीक आहे, चल. ही गाडी ठीक करत बसा, तोपर्यंत मी तुमच्या गाडीत बसून हॉर्न वाजवतो. सॉरी बस गाडी. डॅडू, तो माणूस कोण होता रे? नाही रे, मी नाही ओळखत त्याला. तरी आला असेल सोसायटीत राहायला. जरा जास्तच वाडा होता. ए, असं बोलतात का मोठ्या माणसांना? डॅडू, जरा मला विचित्रच वाटत होता. विचित्र? त्याच्यात काय विचित्र वाटण्यासारखं? अरे तो तर मला आतंकवादी वाटत होता. आतंकवादी? आणि आपल्या सोसायटीत? अरे काय दामू, काहीतरीच तुझं. बॉस, परफेक्ट लोकेशन सापडलंय. आपला प्लॅन नक्की सक्सेस होणार. तो गडबड आहे. गेट जवळ बंद पडली तर एक माणूस मागून खूप जोर जोरात हॉर्न वाजवत होता. काय? दाम्या भाईला हॉर्न वाजवला तर मी त्याला सोडत नाही. अरे प्रत्येक विषय मारामारीचा नसतो रे, विषय अजून पण सिरियस असतात. अच्छा, सॉरी. Oh yeah! आता पल्ल्याला लावू नकोस. काय झालं ते बोल. अगं तो जरा माणूस मला विचित्रच वाटला. विचित्र म्हणजे? अगं काय कपडे, अशी मोठी केस, असं हात तरीकीच वाटत होता. अगं ते मी काय पाहिलं माहितीये? दामू, आपण तर खूप लहान आहेत. आपले तर कोण ऐकणार नाही. तू जा आणि पटकन चेअरमन काकांना सांग. बरं. Damu ani dadu, damu ani dadu. Damu ani dadu. Damu ani dadu. जोडी यांची एकदम फारू. दामू आणि दादू, दामू आणि दादू. काका, आपल्या हायविंग मध्ये 4थ्या फ्लोअरला कोण राहायला आले? काय रे बाळा, काय झालं? काका, तो माणूस मला जरा चोरच वाटतोय. चोर कसलाय? अरे त्या शेकांकडे नवीन भाडोत्री आलाय तो. अरे तो चोरबीर काय नाही, तुझा घरी. आपण काका
मला तिच्यासोबत काहीतरी बोलायचंय. बोल ना. दादू, तो माणूस दुर्बिणीतून काहीतरी बघत होता. कोणता माणूस? अच्छा अच्छा, तो तू काल नवीन राहायला आलाय आणि अतिरेकी वगैरे आहे म्हणतोयस तो माणूस? आहे तो त्या दुर्बिणीतनं पक्षी निरीक्षण वगैरे काहीतरी करीत असेल किंवा आकाशात तारे बघत असेल. त्यात काय एवढं? दादू, दिवसा कोणी तारे बघतात का? बरोबर आहे, तुझ्या पॉइंटला तर टोक आहे. काहीतरी करत असेल रे तो, त्यात काय एवढं? दादू, तुला गाडीतून काहीतरी घेताना बघितलंय. गाडीतून काय घेत होता बरं? मोठा बॉक्स होता. बॉक्स मिठाईचा असेल किंवा असेल काही घरचं काहीतरी साहित्य आणलं असेल. दामू, झालंय काय माहितीये का, तू आजकाल ना मोबाईल आणि टीव्ही फार जास्त बघतोस. त्यामुळे सतत ते टेररिस्टचे सिनेमे किंवा चोरांचे सिनेमे, डिटेक्टिव्ह स्टोरीज बघतोस आणि तेच तुझ्या डोक्यात चालू राहतं. जरा सोडते आणि जाऊन खेळ जा. नको माझं डोकं खराब करूस. काहीतरी आपलं वेड्यासारखं करत राहायचं. प्लीज माझा मोबाईल दे ना. मी चार्जिंगला लावलंय आताच. नाही मिळणार पण. दे ना मला. नाही रे, चार्जिंगला लावलंय. काका, अरे किती चांगला आहे. शाळेत अभ्यास पण करतो. बरं मग. तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकतो की नाही? हो मग. अहो, आमच्यामध्ये एवढं कोणी छान आहे का? अरे ते झालं, खूप गुणाचा आहे, खूप अभ्यास करतो, पण तुम्हाला नक्की पाहिजे काय? काही नाही, तेवढं मला मोबाईल देता का? मोबाईल? या. Oh yeah. यस बॉस, मी एक्झॅक्ट लोकेशनच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साइडला आहे. उद्या मंत्री महोदयांची सभा होणार. त्या सभेत मी माझ्या AWM हेडशॉट. मंत्री महोदय खल्लास. यस बॉस. हो बॉस. दारू व्हायला नसला त्याला मी तोडला. ओके बॉस. यस बॉस, मी एक्झॅक्ट लोकेशनच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साइडला आहे. उद्या मंत्री महोदयांची सभा होणार. त्या सभेत मी माझ्या AWM हेडशॉट. मंत्री महोदय खल्लास. यस बॉस. हो बॉस.